नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, तुम्हाला विचारायचं आहे, आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन याबद्दल आपले काय मत आहे? आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन, मला असं वाटतं आणि मी हे भरपूर जवळून बघितलं आहे. आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन, तर पहिलं आध्यात्मिक काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. आध्यात्मिक शब्दाचा अर्थ असा आहे स्वतःचं अध्ययन. आध्यात्मिक त्या आत्म्याचं अध्ययन. आतून मला काय वाटतं आहे असं सांगितलं गेलं की आत्मा, तर आत्मा कोण, आत्मा कुठे, का, या सगळ्याचं संशोधन, अभ्यास करणं, याला आपण अध्यात्म म्हणतो. याचे अनेक मार्ग आहेत, पंथ आहेत, त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. तो प्रत्येकाचा मार्ग आहे. असं आहे. भौतिक म्हणजे काय? भौतिक म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत, मनुष्याचा विकास आहे आणि मानवाची आत्तापर्यंतची यात्रा आहे. मला असं वाटतं आध्यात्मिक आणि भौतिक ह्याच्यामध्ये फरकच नाही आहे. असं मला का वाटतं? मानवाचा जो बाहेरचा विकास आहे, बाहेरचा, असं बघितलं गेलं आहे की मनुष्याला एक ओढ आहे, मनुष्याला पुढे जायचं आहे, मनुष्याला कुठेतरी जायचं आहे. तर त्याचा जो विकास आहे बाहेरचा, तो त्याला पुढे घेऊन जाईल. जसं का आता आपण फोन वापरतोय, आपण टी व्ही वापरतोय, भरपूर गोष्टी, आपण टेक्नॉलॉजी भरपूर पुढे गेली आहे. पण त्या का आल्यात, त्या निर्माण का झाल्यात? कारण की ती ओढ आहे मनुष्याला, विकासाची ओढ आहे. ती जी विकासाची ओढ आहे ना मनुष्याला, ती त्याची आतली ओढ आहे. त्याला काहीतरी जाणायचं आहे, त्याचा स्वभाव, तो त्या स्वभावाला मॅटरमध्ये शोधेल, वस्तूमध्ये शोधेल, तर तो तसा विकास करेल पुढे. तर त्या विकासाला आपण भौतिक बोलू, बाहेरचा विकास. मला इथे आहे ना दोघांमध्ये भांडण नाही वाटत. आपण काय करतो, आपण असं बघतो की हा आध्यात्मिक आणि हा भौतिकवादी, मटेरियलिस्टिक, स्पिरिच्युअलिस्टिक, दोन वर्ग आपण तयार करतो. पण असं काहीच नाही आहे. जर आपण खरोखर बघितलं तर हा वादच नाही आहे. मुळात जो शिखरावर पोचला भौतिकतेच्या, ज्याने सगळं काही मिळवलं, सर्व काही मिळवलं, ज्याने आयुष्यात गाडी, बंगला, पैसा वगैरे सर्व काही मिळवलं, तरीही त्याला वाटेल की मी अजून पूर्ण नाही आहे. असं बघितलं गेलं आहे मानवी इतिहासामध्ये की मोठ्या मोठ्या राजकुमारांनीच घर सोडलं आहे. त्या काळी त्यागलंय. का त्यागलंय? कारण की त्यांनी बघितलं की मला जे बंधन आहे ते आतून कुठून तरी बांधलेलं आहे, मी कुठेतरी पोचायचं आहे मला, पण सर्व असून सुद्धा ते पूर्ण नाही होत आहे, मी बंधनामध्येच आहे. मानवी इतिहासामध्ये असं बघितलं गेलं आहे. त्यामुळे जो बाहेरचा प्रवास आहे तो भौतिक आहे, आतमधला जो प्रवास आहे तो आध्यात्मिक आहे. आणि मग तो प्रश्न विचारतो की मग नक्की मुळात सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय. मी आज गाडी घेतली, नंतर मला वाटेल अजून मोठी गाडी घ्यावी, थोड्या दिवसांनी ती माझ्यासाठी नॉर्मल होईल, नंतर मला वाटेल की अजून काहीतरी करावं. याला एंड नाही आहे. असं आहे. मग हे वाईट आहे का? नाही, हे वाईट नाही आहे. सुख शोधतोय ना आपण, मानव हा सुखच शोधतोय. ॲक्च्युली मानव सुखच शोधतोय. मानव जेव्हा सुख बाहेर शोधायला जातो तेव्हा तो विकास करतो गोष्टींचा, वस्तूंचा, पद्धतींचा, त्याच्यामधनं त्याला सुख मिळेल.
पण ते करून सुद्धा त्याला असं वाटतं की नाही, आपण अपुरे आहोत, हे आपल्याला पूर्णपणे सुख देऊ शकत नाही आहे. मग तेव्हा तो वळतो आणि मग आतमधला प्रवास करतो. ते आहे अध्यात्म. सायंटिस्ट जे आपण बघतो, जे मोठे मोठे रिसर्च करतात, ते काय आहे, त्यांचा इंडिव्हिज्युअल सर्च आहे, त्यांचा तो मार्ग आहे. मला असं वाटतं जे शास्त्रज्ञ आहेत, आपण त्यांना असं नाही बोलू शकत की ते शास्त्रज्ञ देवाला मानतात, देवाला नाही मानत, किंवा ते असं काही नाही आहे. त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रवास आहे त्यांना स्वतःला शोधायचं आहे. ते त्या मार्गाने स्वतःला शोधत आहेत. त्यांचा तो मार्ग असू शकतो स्वतःकडे स्थित व्हायचा, स्थितप्रज्ञ व्हायचा, तो मार्ग असू शकतो ॲक्च्युली. कारण की असं बघितलं गेलं आहे, माणूस स्थितप्रज्ञतेच्या अवस्थेमध्ये हे कुठूनही प्रवेश करू शकतो. एक बोध आणि आतमध्ये तो स्थित झाला, असं पण असतं. अध्यात्म हे असं नाही आहे की आपण जप तप व्रत नियम ह्याच्याने भेटतं. ज्याच्याकडे स्वतःचं अध्ययन असतं तो कदाचित हे करतच नाही. ज्याच्याकडे नसतं तो हे करतो. पण ते करत असताना तो त्याला अध्यात्म हे नाव देतो. आणि बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलंय की त्याच्यासाठी जे अध्यात्म असतं, ॲक्च्युली भौतिक जीवन आणि अध्यात्म ह्याचा ताळमेळ कुठेतरी, जर तुम्ही संसारात आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, तर ह्या दोन्हीचा ताळमेळ बसवता आला पाहिजे. खरं सांगू का आपल्याला, खरं मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतं ना, आपली शिक्षा भरपूर अपुरी आहे. आपण आपल्या ज्या घरी आहे, आपली शिक्षा भरपूर अपुरी आहे. आपण बिडात राहायला शिकवतो प्रत्येकाला. आपलं हे, आपलं ते, आपलं असं, आपला राष्ट्र, हे ते असं आपण सांगतो. या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत, चांगल्या आहेत. पण माणूस ह्यापेक्षा विराट आहे. पहिली गोष्ट, आपण संपूर्ण मानवाचा इतिहास बघतो का, की चीनमध्ये काय झालं आहे, अमेरिकेमध्ये काय झालं आहे, अमेरिकेमध्ये कुठली परंपरा आहे, अमेरिकेमध्ये अध्यात्म कशाला बोलतात, स्वीडनमध्ये अध्यात्म कशाला बोलतात, चायनामध्ये लाओत्सू होऊन गेलेत, चांगत्सू होऊन गेलेत, सुकरात झाले आहेत, कन्फ्युशियस झाले आहेत. इथे पण तुम्ही युरोपला जावा, आतमध्ये प्लुटो झाले. जर मानवाला तुम्ही अखंडपणे त्याचा इतिहास काढला आणि एका लहान पोराच्या समोर ठेवला की बाबा रे, हे बघ, युरोपपासून अमेरिकेपासून ते चायनापर्यंत मानवाने जे जे अनुभवलं आहे ते एकच आहे. ते एकच आहे. आणि त्यांनी सांगितलंय की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. जे जे पिंडी ते ब्रह्मांडी, त्यांनी त्याच्या भाषेमध्ये ते सांगितलंय की तू बाहेर प्रवास कर, बाहेर तू सगळा प्रवास कर तुझा, पण एक लक्षात ठेव की तुला हे जाणायचं आहे. जेव्हापर्यंत तू हे जाणत नाही तोपर्यंत तू पूर्ण नाही. आणि हे का जाणायचं आहे तुला हे का जाणायचं आहे? कारण की प्रवास हा अंधकारामध्ये होऊ शकतो. आज आपण बघतो ना, किती लोकांना प्रश्न आहेत, रिलेशनशिप्समध्ये पण भरपूर प्रश्न आहेत. मग का प्रश्न आहेत? शिक्षाच नाही ना त्या लोकांना, शिक्षाच नाही आहे, सांगितलंच नाही आहे प्रेम म्हणजे काय, प्रेम हे काय असतं, कुठे असतं, अनुभव म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. भले तू सुकरात काय बोललाय, लाओत्सू काय बोललेत, ताओ ते माहीतच नाही, झराथुष्ट्र माहीतच नाही, ज्ञानेश्वर माऊलींचा फक्त आपण अभंग गातो, स्तुती गातो, पण माऊलींनी काय सांगितलं माहीतच नाही. माऊली जेव्हा बोलतात की पहिला आपला विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, कुठले अर्थ बोलतात? किती लोकांना माहीत असेल याचा अर्थ?
की विश्वाचे जे आर्त आहे माझ्या मणी प्रकाशिले अवघेची देह झाले ब्रह्म. काय आहे? ऐकायला बरं वाटतं, पण काय अनुभव आहे? अध्यात्मामध्ये येणारा प्रमुच्च अनुभव आहे. विश्वाचे आर्त माझ्या मणी प्रकाशले अवघीची झाले देह ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी. तो प्रकाश माझ्यामध्ये संचारला आहे, तो नाद माझ्यामध्ये घुसतोय, तो प्रत्येकाचा आहे. माऊलींनी गीता मराठीमध्ये का लिहिली, प्राकृतमध्ये का लिहिली? यासाठी लिहिली. स्वतःचं अध्ययन अगदी सरळ करून देऊन टाकलं. बाबांनो हे घ्या, तुमच्यामध्ये तोच ब्रह्म आहे. अध्यात्म आणि भौतिकता असं काही वेगळं नाहीये. एक माणूस आहे जो सुख शोधायला निघेल बाहेर, त्याच्याकरता तो भरपूर गोष्टी करायलाच पाहिजे. सुंदर आहे. मानवाचा प्रवास बाहेर पण झाला पाहिजे, आतमध्ये पण झाला पाहिजे. मला असं वाटतं मानवाचा प्रवास हा बाहेर आणि आत दोन्हीकडे झाला पाहिजे. चालायला चांगले रस्ते पाहिजेच ना. चांगली गाडी पण पाहिजे, प्रदूषण न होणारी सुंदर गाडी पाहिजे. बरोबर. दुसऱ्याचं पोट पण भरलं पाहिजे ना. जिथे गरीब आहे त्यांचं पोट पण भरलं पाहिजे. पण असा मानव कधी निर्माण होईल? ज्या मानवाला आपण सांगितलं की बाबा रे, जगातले जेवढे ज्ञानी आहेत, आस्तिक नास्तिक दोन्ही, नास्तिकचं पण ज्ञान दिलं, आस्तिकचं पण ज्ञान दिलं. त्याला आपण सांगितलं की आम्ही जे बोलतो ते नको मान्य करू, जगात काय चालतं ते बघ. मी तर त्याला सांगेल की बाबा हे असं असं आहे. अजून एक गोष्ट सांगू, भरपूर लोकांचा अध्यात्म फक्त देवाऱ्याकडे जाऊन देवाला दिवाबत्ती करून हात लावून निघून जाणे. असा मनुष्य जेव्हा बाहेर जाईन, असा मनुष्य स्वतःलाच तिथं प्रज्ञा आपण नको बोलूया. शांत कसा असेल अशा मनुष्य परिस्थितीला सामोरे कसा जाईल? अशा मनुष्याला शिक्षाच नाही भेटली लहानपणी की बाबा रे काय असतं, जगणं काय असतं, परिस्थिती काय असते, शांत राहणं म्हणजे काय असतं. भीती ही कॉमन असते, राग हा कॉमन असतो. राग हा येतोच, हे कॉमन आहे. मग रागवणारा मनुष्य वाईट का? नाही, ऊर्जा आहे, कॉमन आहे. त्या वेळेला ती बाहेर येते. तो दोष नाही देत, तो स्वतःला 100% प्रॉपर नाही करत, तो समजून घेतो हा हे कॉमन आहे, हे मी शिकलोय. कसं आहे, अध्यात्म आणि भौतिकता मला हे दोन्ही बाहेर आणि आतमधला प्रवास वाटतो. पण अजून एक तुम्हाला शेवटी सांगतो, जो आतमध्ये स्थित आहे, जो आतमध्ये त्यांनी प्रवास केला, अध्ययन त्यांनी केलं या प्रश्नांचा, त्याचं बाहेरचं वागणं, बोलणं, चालणं आणि त्याचं घडवणं गोष्टींना हे अतिसुंदर असेल. एखादा वैज्ञानिक बुद्ध होऊ शकतो, संत होऊ शकतो, असेलही, त्याला सांगायची गरज नसेल लागत. कदाचित तो सांगू पण शकत नसेल, त्या अवस्थेमध्ये असेल. कदाचित बघावं लागेल आपल्याला जाऊन. असं माऊलींचं नाव काढलं, माऊलींबद्दल तर मला नेहमी एक प्रश्न आहेच की इतक्या लहान वयामध्ये असं काय त्यांना भेटलं की त्यांना जिवंत समाधी घ्यावीशी वाटली. आणि एक पुरुष असून त्यांना माऊली का म्हटलं गेलंय? काय आलंय त्यांच्याकडे असं? एका स्त्रीला पण बघितल्यावर पटकन माऊली बोलावं असं वाटत नाही, प्रत्येक स्त्रीला बघितल्यावर. पण ह्यांच्याकडे असं काय आहे की तिला माऊली शिवाय काही बोलूच शकत नाही? हा तर प्रश्न आहेच. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आधी देईल. एखादा बोलतो, त्याच्या बोलण्यामध्ये करुणा असते, प्रेम असतं. एखाद्याचं बोलणं करुणेमध्ये गुंफलेलं असतं, एखाद्याचं बोलणं ममत्व असतं, त्याचं बघणं, त्याचं चालणं, त्याचं असणं ममत्वाचं शिखर असतं. आपण आई बोलतो ना, परमोच्च रूप असेल ना माऊलीचं, आईचं, त्याला आपण माऊली बोलतो. असं आहे. माऊली म्हणजे जिथे फक्त देणं आहे, जिथे एक आर्त हाक आहे तो,
माऊली, म्हणून तिला माऊली बोलायला गेलं आहे. ती स्त्री नाही, तो पुरुषही नाही, तो पुरुष नाही, ती स्त्री नाही, तो देह नाही. त्या आवाजाच्या पाठी ज्यांनी त्यांचा आवाज अनुभवला त्यांना एक आर्त हाक त्यांना द्यावीशी वाटली, ती म्हणजे माऊली. माऊली कोणाला म्हटलंय? वडिलांना, आईला. माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्राच्या म्हणजे नशीब एवढं थोर आहे महाराष्ट्राचं की माऊली इथे झाली आहे. अख्खा वारकरी संप्रदाय उभा आहे ना, असं आहे. पहिला प्रश्न काय होता आपला? असं काय भेटलं त्यांना की इतक्या लहान वयामध्ये त्यांना जिवंत समाधी घ्यावीशी वाटली? हेच भेटलं. माऊलीने जिवंत समाधी घेतली, सगळं भेटलं. माऊली झाले ना ते. माऊली थोडी इथे राहणार आता. माऊली झाले आता ते. माऊलीला काय गरज? माऊली पसरले. माऊली माणूस केव्हा होतो? माऊली देहातीत अवस्था आहे, देहाच्या पलीकडे अवस्था आहे, असा मनुष्य माऊली होतो. स्त्री पुरुषाच्या बंधना पलीकडे तो माऊली होतो. त्यात ती माऊली जे सांगायचं ते सांगितलं, जे मांडायचं ते मांडलं. माझं जे मांडणं आहे, माझं जे लिहिलेलं, मी जे सांगितलं आहे. माऊलींची तुम्ही हे वाचलं का? आपलं पसायदान वाचलं? आता विश्वात्मके देणे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहील का? नाही राहणार. का नाही राहणार? माऊली आहे ती. अख्खा वारकरी संप्रदाय उभा आहे तिच्यावर. बस झालं मग. म्हणून माऊली गेले. माऊली कुठे गेले? माऊली बसले. योगी होते ते, योगीराज होता तो. त्याला काय बॉडीतनं बाहेर जाणं, शरीरातनं बाहेर जाणं, शरीरातनं आतमध्ये. त्याने आपल्यासाठी तो खेळ मांडला, 4 भिंतीच्या आतमध्ये गेला आणि ते त्यागला त्याने. तो थोडी ते बसणार. माऊली आहे ती. पसरली ती सगळीकडे गेली आता ती. कसं आहे? तुम्ही आत्ता हाक मारा, आत्ता येऊ शकते. माऊली आहे ती, देहाच्या पलीकडे आहे ती. खूप सुंदर. माऊली या शब्दाने खरं डोळ्यात पाणी आलं. यायलाच पाहिजे. माऊली आहे ती. खूप सुंदर चर्चा झाली. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.